संभाजीनगरात उमेदवारी नाकारली गेल्यानं भाजपच्या इच्छुक दिव्या मराठे यांच्या नाराजीचा पार्ट 2 पाहायला मिळाला। निवडणुकीत उमेदवारी नाही पण आता स्वीकृत नगरसेवक पद मिळावं यासाठी थेट उपोषणाची हाक दिली। दिव्या मराठे यांच्या उपोषणाला साथ मिळाली ती प्राप्ती चव्हाण आणि वर्षा साळुंखेंची। या सर्व नाराजांची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू झाले। भाजप शहराध्यक्षांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले, मात्र आंदोलक माघार घ्यायला तयार नाहीत। त्यामुळे शहराध्यक्षांनी कारवाईचा इशारा दिला। तुम्ही हे प्रत्यक्ष दाखवायला पाहिजे असतं की हे तुमचं इथं लिस्ट मध्ये नाव नाही। आम्ही मान्य केलं, माझं तर टॉपवर नाव होतं लास्ट पर्यंत टॉपवर नाव होतं पक्षामध्ये। ऐका, जिथं त्या एका ज्या बाईचं कुठंच नाव नाहीये, कुठंच काही नाहीये, त्या महिलेला तुम्ही 2 घंटे आधी तिकीट देता। आणि मी रात्रंदिवस 20 वर्षापासून काम केलं, रात्रंदिवस मोर्चा असो, आंदोलन असो, जवळपास 2009 पासून काम करते। ते किती वर्ष झाले ते सोडा, पण आता जे चालू होतं माझं काम तर टॉप लेवलला चालू होतं। सगळ्या प्रभागामध्ये माझं नाव असताना तू सर्वे मध्ये नाव कसं नाही आलं मला सांगा बरं। तुमचा हा सर्वे कोणता आहे मला माहिती नाही, त्या सर्वेत माझं कुठे नाव आलं का नाही आलं हे तुम्हालाच नाही। थांबा ना दादा, असं नाही करायचं। ज्यावेळेस आम्हाला तुम्ही काम करायला बोलवता त्यावेळेस आम्ही असं निघून जातो का? आम्ही तनमन धनातून काम करतो ना। मग ज्यावेळेस आम्ही तनमन धनातून काम करतो त्यावेळेस तुम्ही आमचं ऐकून घ्यायला पाहिजे। आता तुमचं ऐकायचे दिवस संपले आमचे। आम्ही 20-20 वर्ष काम केलेलं आहे, त्याचं आमचं काय ते बोला आता। मी प्रभाग क्रमांक 10 मधून सर्वसाधारण महिलांमध्ये अर्ज दाखल केलेला होता इच्छुक उमेदवार म्हणून। त्या ठिकाणी कोर कमिटीमध्ये सर्वानुमते माझं 99% फायनल पण झालेलं होतं, परंतु शेवटचे काही तास नगरसेवक असलेले संजय चौधरी यांच्या बायकोला ते उमेदवारी देण्यात आलेली आहे। उपोषणावर तुम्ही ठाम आहात? उपोषणावर ठाम आहे मी। मागणी काही नाही, जी उमेदवारी दिलेली आहे माझ्या जागेवरती रद्द करावी यांनी। तुम्ही अर्ज भरलाय? मी अर्ज भरलेला आहे। अपक्ष की भाजपकडून? दोन्ही भरलेले, भाजपकडून पण भरले, अपक्ष पण भरले। मी प्रभाग क्रमांक 20 मधून सर्वसाधारण महिलांमधून मागणी केलेली होती। तर माझी आताची भूमिका काय? आताची भूमिका आहे ते जे उमेदवारी जाहीर केलेली ती रद्द करण्यात आली आणि त्या जागेवर माझी एकनिष्ठ पदाधिकारी असेल तिला देण्यात यावी। मी प्रभाग क्रमांक 3 मधून प्राप्ती संदीप चव्हाण सर्वसाधारण महिला म्हणून फॉर्म भरलेला होता आणि माझ्या जागेवर दुसरं कुणीही तिथं नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी मला उमेदवारी द्यायला पाहिजे होती, पण माझ्या जागेवर त्यांनी एका कार्यकर्त्याच्या बायकोला उमेदवारी दिली। आणि माझी एवढीच मागणी आहे की ज्या व्यक्तीला उमेदवारी दिली त्यांची उमेदवारी कॅन्सल करण्यात यावी। ठीक आहे, उपोषण कधी मागे घेणार? जोपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमची मागणी आमच्या जागेवर आमच्या सोबत अन्याय झालेला आहे आणि तुम्ही आम्हाला न्याय द्यावा। दरम्यान एकंदरीतच राड्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात तेही पाहूया। 1600 अर्ज आले आहेत, जागा 153। नाशिकमध्ये 122 जागा आहे, अर्ज आले 700। त्यामुळं कार्यकर्त्याची थोडी नाराजी झाली आहे। संभाजीनगरला मी स्वतः होतो, त्या ठिकाणी 450 अर्ज आले आहेत, सॉरी 561 अर्ज आले आहेत, 561। आता आपण सीट देऊ शकतो एक मागितल्या 20 लोकांनी, त्यामध्ये काही कार्यकर्त्याची नाराजी आहे, पण मला विश्वास आहे की कार्यकर्ते पक्षाची भूमिका समजून घेतील, पक्षाचा पक्षादेश समजून घेतील आणि निश्चितपणे थोडं त्या ठिकाणी जागा कमी, कार्यकर्ते खूप जास्त आहे आणि त्यामुळं काही त्या ठिकाणी वातावरण थोडं खराब झालं होतं, पण मात्र आता त्यामध्ये आम्ही शांत करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।